कैलासगडची स्वारी मंदिराचा 66वा वर्धापन दिन व पालखी सोहळा उत्साहात संपन्न. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. शिवशंकरांचा जयघोष, अभिषेक, पालखी शिवलिंगाची स्थापना, धनगरी ढोल, झांज पथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या 8 दिवसांपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी मुख्य पालखी सोहळा सायंकाळी 5:30 वाजता वल्लभानंद सरस्वती स्वामी, शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव आणि कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष व नगरसेवक सत्यजित चंद्रकांत जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून सुरू झाला. यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, उपाध्यक्ष केशव पवार, महादेव महाराज यादव, सेक्रेटरी विलास गौड, मंदिराचे पुजारी विठ्ठलराव जाधव व गणेश भोसले, उदय कारंजकर, दीपक जाधव, कुलदीप भोसले, अजित जाधव, ओंकार जाधव, अजित आयरेकर, अशोक कांबळे, संतोष मोरे, रोहित कारंडे, कमलाकर भोसले, प्रदीप मराठे, राजू जाधव, प्रशांत आयरेकर आदी उपस्थित होते. त्रिशूळाच्या आकारातील चांदीच्या पालखीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती. फटाक्यांच्या आतिषबाजीत मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. पालखीच्या सुरुवातीला धनगरी ढोल पथकाचे तालबद्ध वादक, हलगी पथक व शिवालय भजनी मंडळ यांनी सायंकाळच्या या सोहळ्यात उत्साहाचे रंग भरले. पालखी सोहळा मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भागातील लहान मुले व पुरुष तसेच महिलांनी पालखी मिरवणुकीत आपला सहभाग नोंदवला. या मिरवणूक मार्गात नागरिकांनी पालखीचे पूजन व स्वागत केले. पाटाकडील तालीम मंडळ, देवणे गल्ली, खासबाग चौक, भोसले गल्ली मार्गे रात्री पालखी पुन्हा मंदिरात आली. वर्धापन दिनानिमित्त मंदिर व संपूर्ण परिसरालाच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शिवसेनेच्या उपनेत्या माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक सत्यजित चंद्रकांत जाधव, नगरसेविका नीलांबरी साळुखे, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण यांच्या हस्ते भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. महाप्रसादाने या 8 दिवसीय सोहळ्याची सांगता झाली. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह रोहन पाटील, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.